आज आपण कढीची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी बघा आता इथं पावशेर दही घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि आलं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. याचं ठेचा करून घेतलेला आहे. तर आता मी हे दह्यामध्ये थोडेसे 2 चमचे बेसन टाकून एक गरका करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मी दही मिक्सरला फक्त एक गरका घेतला आहे. चांगलं झालं बघा ते. त्याच्यातच मी डाळीचं पीठ टाकलं तर 2 चमचे, हळद पण मी त्याच्यातच टाकून घेतली आणि मीठ पण त्याच्यातच टाकलं. आणि मग आता त्यासाठी आपल्याला बघा थोडा गूळ घेतलेला आहे. मी नाही म्हणलं तरी 3 चमचे गुळ असेल. आणि मग हिंग पण ह्याच्यातच टाकून घ्या, थोडा हिंग. तेल तापले की जिरे मोहरी टाकते. पातेल्यात तेल ठेवलं, तडतडले की जिरे टाकून द्यायचे. कढीपत्ता टाकायचा, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून द्यायचा, परतून द्यायचा. मिरची चांगली परतून द्यायची. मिरची परत मग पेटलेलं दही टाकून द्यायचं. दही थोडं पाणी टाकून त्याच्यात अजून थोडी पातळ करायची. कढी पावशेर दही आहे, अशी करून द्यायची. आता जवळ पावशेर दही मी निदान 3 ग्लास तरी पाणी टाकलेलं बघा. डाळीच्या पिठाने मग जरा मिळून येते. त्याच्यातच आता हा गूळ टाकून घेऊ. चांगली कढीला उकळी येऊन देऊ. कढी सगळ्याच बंद केला उकळी आली कढीला की मग त्याच्यात वर्ण कोथिंबीर टाकायची. कढीला फक्त उकळी येऊन द्यायची नाहीतर फुटल्यासारखी होती. तर हलवत राहायचं मधल्या सारखं. उकळी यायला लागली की हलवत राहायची, फुटून द्यायची नाही. मग नंतर एकदा फुटली नाही की मग नंतर बारीक गॅसवर उकळून द्यायची. उकळी यायला लागली की हलवत राहायची जरा. आणि मग बारीक गॅसवर होऊन द्यायची. पोळी कडून द्यायची. तर कढली की मग चांगली लागते. 5 मिनटं उकळून द्या. आता काय फुटणार नाही काय नाही. अशा हलवत राहायची. झाली कढी झाली बघा आता ही. आता गॅस बंद करायचा आणि वरनं कोथिंबीर टाकायची.